रेश्माई, मी ना तुला अ पासून आहापर्यंत सगळे स्वर वाचून दाखवणार आणि त्याच्या खाली त्यांचे स्वरचिन्ह लिहिलेले आहेत ते तुला दाखवणार, ठीक आहे. आणि मग मी त्याचा उपयोग कसा करायचा ते पण शिकवणार. नीट लक्ष द्यायचं. बघ, हा अ आहे. अला कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही आहे, म्हणजे अ हा स्वर जो आहे तो प्रत्येक व्यंजनांमध्ये असतो बाय डिफॉल्ट, म्हणजे तो आपोआपच असतो. जसं क, ख, ग, घ, र, कुठलं पण व्यंजन त्याच्यामध्ये तो ऑलरेडी असतो, म्हणून त्याला वेगळा लिहायची काही गरज नाही. म्हणजे क मध्ये अचा जर आपण स्वर टाकतो म्हटलं तर ते असं माझ्याकडे बघ ना, तर तो आपण टाकू शकत नाही, तो ऑलरेडी असतो. क है ना, येतो ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अचा कुठलाच स्वरचिन्ह नाही आहे, तो ऑलरेडी त्याच्यामध्ये असतो, ठीक आहे. म्हणून त्याचा स्वर वेगळा टाकायची गरज नसते आणि म्हणूनच त्याचं कुठलं चिन्ह पण नाही आहे. बरं, आता दुसरं आ. आचा स्वरचिन्ह काय? एक काना, ठीक आहे. आचा आ हा स्वर आहे जो आपल्याला व्यंजनांमध्ये टाकायचा असतो. व्यंजन म्हणजे काय? क, ख, ग, घ. म्हणजे क हे व्यंजन आहे, त्याच्यामध्ये मला आ हा स्वर टाकायचा आहे. म्हणजेच काय करायचं? का करायचं. कचा का करायचं. मग कचा का करताना काय करावं लागेल? क त्याच्यामध्ये आ हा स्वर टाकावा लागेल, म्हणजे का. म्हणजे तो आ जो येतो तो स्वर असतो, तो स्वर आपण कशाने टाकू शकतो? त्याच्या चिन्हाने, म्हणजेच काय? स्वर चिन्हाने. म्हणजेच क ला जर एक काना लावला, म्हणजेच क ला एक काना दिला आपण, एक उभी रेष आणि त्याच्यावरती आडवी रेष, म्हणजेच हा काय? स्वरचिन्ह. हा स्वरचिन्ह आहे. कोण्या स्वराचा? आचा. म्हणजेच क मध्ये आ हा स्वर आलाय आता, म्हणून कचा का असं झालंय. बरोबर आहे ना? बरोबर. तसंच ई पण. आता ई दोन प्रकारचे आहेत, एक लहान ई, एक मोठा ई. त्याला शुद्ध भाषेमध्ये ह्रस्व ई आणि दीर्घ ई असं म्हणतात. म्हणजेच ईचा जो स्वर चिन्ह आहे तो असा आहे आणि या ईचा ज्याच्यावरती रफार असते ती मोठी, म्हणजे दीर्घ ई, दीर्घ स्वर. त्याची ही अशी असते, म्हणजे दीर्घ. ही ह्रस्व, ही दीर्घ. म्हणजे आता समजा क चा मला की करायचं झालं, म्हणजे क मध्ये मला ई हा स्वर टाकायचा आहे, बरोबर ना. म्हणजे मला ह्रस्व जर की करायचं आहे तर काय करावं लागेल? ह्रस्व की पहिले क लिहावं लागेल आणि त्याला एक विलांटी द्यावी लागेल, की विलांटी. म्हणजे हा ह्रस्व की. आणि दीर्घ की. दीर्घ की म्हणजे काय? हा क आणि त्याला एक विलांटी, एक मात्रा, त्याच्यावरती अर्धचंद्र, म्हणजे ती झाली दीर्घ की. झोपली होती का? ठीक आहे ना. तसंच हे सगळे स्वर आहेत बेटा. असा आता कू जर मला लिहायचा झाला तर कू, दीर्घ कू, त्याच्यासाठी ही कै, नाही हा के. के एचा स्वर आहे, क मध्ये ए हा स्वर टाकायचा, म्हणजेच के, म्हणजेच एक मात्रा फक्त. बरोबर आहे. हे कै, हे को, हा कौ, बरोबर. हा कम आणि हा का. आता मी तुला काही शब्द समजा दिले. आता म आणि हा दा. याच्यापासून एक मी तुला सांगितलं की एक अर्थपूर्ण शब्द तयार कर, याच्यापैकी एखादा स्वर टाकून. आपल्या घरात बेटा किचन मध्ये मैदा असतो, ज्याच्यातून आपण केक बनवतो. मैदा म्हणजे मैदा हा एक शब्द आहे. म्हणजे म मध्ये आपल्याला कोणता स्वर टाकावा लागेल बेटा? ऐ, मै, मैदा है ना. म्हणजे आता मैदा जर याला मला करण्यासाठी म मध्ये ऐचा स्वर टाकायचा आहे बेटा, तर मग ऐचा सिंबल कोणता आहे, म्हणजे स्वरचिन्ह कोणतं आहे? दोन मात्रा, म्हणजेच मैदा. बरोबर आहे. काय झालं? काही त्रास होतो? आता पठण आहे समजा. न
तर पैठण पासून काय बनवता येईल आपल्याला? एक गावाचं नाव आहे बेटा, पैठण. एका गावाचं नाव, जसं अमरावती आपलं गाव आहे, डोंबिवली आपलं गाव आहे, मुंबई आपलं गाव आहे, तसं पैठण पण एक गाव आहे बेटा. हां, तर पैठण मला लिहून दाखव बेटा. पैठण एक लिहून दाखव मला सर. त्याच्यापासून पैठण लिहून दाखव. ते तर पैठण झालं ना बेटा. एक मात्रा दिला तू, म्हणजे ही एक मात्रा ए, म्हणजे प मध्ये ए हा स्वर टाकला म्हणजे पैठण झालंय. मला पैठण पाहिजे, पैठण. म्हणजे मला अय हा स्वर टाकायचा आहे, पय. अय कुठे आहे? हा अय, म्हणजे दोन मात्रा. इथे दोन मात्रा पाहिजे. हो ना? करेक्ट, पैठण. बरोबर ना? आता समजा मला ते डस्टर दे. काय करते? हे आता बघ बेटा, समजा मी तुला क आणि न हे दोन शब्द दिले. त्याच्यापासून कोणता शब्द तयार होऊ शकतो बेटा? याच्यातला कुठला तरी एक स्वर टाकून. पहिले हा टाकून बघायचा. हा टाक, क ला आ लाव, कान. हो ना? म्हणजेच हा कान. गुड. आता ग आणि व हे दोन अक्षर तुला दिले पाहिजे. आता याच्यापासून एखादा चांगला शब्द मला बनवून दाखव. एखादा कुठला तरी स्वर टाकून. काय रव पासून काय बनवू शकतो? एखादा शब्द इमॅजिन कर. तुझ्या सिस्टरचं नाव काय? बहिणीचं नाव? मोठ्या बहिणीचं नाव? आता सांगितलं. हा, रावी आहे ना, रावी. मग र आणि व पासून रावी बनवू शकते तू? रावी. तर रवी झालं. करेक्ट, रावी. जर तुला कुठलीही अक्षर दिले ना बेटा, कुठलेही, समजा आता समजा आता अ दिला तुला एक आणि ई दिला, तर अ आणि ई पासून एक शब्द बनव. बनवता येतो? बनव, लिहून दाखव. लिहून दाखव ना. आई. बरोबर ना? आणि हा ई, आई मधला हा ई असा मोठा असतो. ठीक आहे. बरं, आता याच्यापासून एक शब्द बनवून दाखवतो. याच्यापासून एखादा शब्द बनवून दाखव. घडा हा पण एक शब्दच आहे, पण मला एखादा स्वर यूज करून त्याचा दुसरा एक शब्द बनवून दाखव.
क्या बात आहे, घोडा. नाईस. आता एक बनवून दाखव. हा काय आणि हा काय? श नाही आहे. नाही माहिती तुला? ध ध माहिती नाही तुला? हा. द आणि ध. द काय शब्द बनवू शकतो? द. दादा. तो दादा असतो बेटा. धन. दद. दद पासून काय शब्द बनवू शकतो? दद. कशासारखं वाटतं दद? चोडू नको. कशासारखं वाटतं दद? दूध. चला आता तू झोपून जा. कोणते 5 क्वेश्चन्स? कोणते 5 क्वेश्चन्स? ठीक आहे.